नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पॉलिटी याविषयी माहिती बघणार आहोत. तर चला. केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य 1973 या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत ढाचा ही संकल्पना मांडली. 25 जानेवारी 1950 या दिवशी भारतीय निर्वाचन आयोगाची स्थापना करण्यात आली होती. 25 जानेवारी हे राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये झाला. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कलम 324 नुसार झाली आहे. आपल्याला प्रश्न विचारला जाईल, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार झाली? तर कोणत्या कलमानुसार झाली? कलम 324 नुसार झालेली. विधी आयोगाची स्थापना 1955 साली करण्यात आली आहे. मूलभूत हक्कामध्ये शिक्षणाच्या हक्काचा समावेश होतो. आपण क्वेश्चन महत्त्वाचा मित्रांनो, शिक्षणाचा समावेश कोणत्या हक्कामध्ये होतो? तर मूलभूत हक्कामध्ये होतो. कलम 29 व कलम 30 हे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्काशी संबंधित आहे. कलम 29 आणि 30 हे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्काशी संबंधित आहे. 99वी घटना दुरुस्ती ही राष्ट्रीय न्यायिक नियुक्तीबाबत आहे. समान नागरी कायदा लोकशाही समाजवादाचे निर्देशक करते. माहितीचा अधिकार 2005 हा कलम 19 या कलमावर आधारित आहे. तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल, माहितीचा अधिकार 2005 हा कलम, याचा कलम किती? तर किती आहे? कलम 19 हा आहे. महिला अत्याचाराबाबत कायद्यात सुधारणा करण्यासाठी 2013 साली न्यायमूर्ती J.S. वर्मा समिती नेमण्यात आली होती. तर महिला अत्याचाराच्या कायद्याच्या सुधारणा करण्यासाठी 2013 साली कोणती समिती नेमण्यात आली होती? तर न्यायमूर्ती J.S. वर्मा समिती. केंद्र शासनाच्या 122व्या घटना दुरुस्ती विधेयक हे GST प्रणालीबाबत आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी 26 जून 1975 रोजी राज्यघटनेच्या कलम 352 या कलमाअंतर्गत आणीबाणीच्या परिस्थितीची घोषणा केली होती. तर पहिल्यांदा कधी केली होती? 26 जून 1975. पंचायत राज या विषयाशी घटनेचे 9वे प्रकरण संबंधित आहे. पंचायत राज कोणत्या प्रकरणाशी संबंधित आहे? तर 9व्या प्रकरणाशी संबंधित आहे. राष्ट्रगीत जन गण मन हे सर्वप्रथम कधी गायले गेले? तर ते 1911 या साली गायले गेले. 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार भारतीय संविधानात कलम 323 नुसार प्रशासकीय न्यायाधिकरणाविषयीची तरतूद करण्यात आली आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार कलम 323 नुसार प्रशासकीय न्यायाधिकरणाची तरतूद करण्यात आली आहे. नागरिकांना मूलभूत हक्क व स्वतंत्र लोकशाही प्रकाराच्या शासन पद्धतीमध्ये मिळतात. भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कायदेमंडळाला आहे. तर भारताच्या घटना दुरुस्ती अधिकार कोणाला दिलेले आहे? तर कायदेमंडळाला दिलेले आहे. घटनेतील मार्गदर्शक तत्वांमधून समान नागरी कायद्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे. मार्गदर्शक तत्वांमधून कशाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे? तर समान नागरी कायद्याची. लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये महान्यायवादी या पदाची तरतूद करण्यात आली. कलम 76 नुसार कशात तरतूद करण्यात आली आहे? तर महान्यायवादीची. मॅकियावेली या विचारवंतांनी द प्रिन्स या ग्रंथातून राजनीतीचे वास्तववादी विवेचन केलेले आहे. तर कोणी केले? मॅकियावेली या विचारवंतांनी. कोणत्या ग्रंथातून? द प्रिन्स. भारतीय राज्यघटनेतील कलम 16 अन्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाला शासकीय सेवा व शिक्षणात आरक्षण देण्यासाठी कायदा करण्याचे अधिकार कोणाला देण्यात आले? तर राज्य सरकारला देण्यात आलेले आहे. त्यानंतर आपण पुढील माहिती बघणार आहे. तर चला. मूलभूत हक्काशी संबंधित राज्यघटनेचे कलम 13 हे आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने
लैंगिक गुन्ह्यास बळी पडलेल्या बालकांसाठी पोक्सो या कायद्याअंतर्गत मदत केलेली आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने लैंगिक गुन्ह्यास बळी पडलेल्या पालकांसाठी पोस्को या कायद्याअंतर्गत मदत करण्यात आलेली आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.